यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे यांच्यासह आणखी एकावरती गुन्ह्याची नोंद झाली आहे। यापैकी चंद्रकांत मारणे वगळून इतर तिघांना ग्रामीण पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। गोळीबार करणारा बाळासाहेब मांडेकर हा भोर मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचा सख्खा भाऊ आहे। शंकर मांडेकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, त्यामुळे या प्रकरणात शंकर मांडेकर अडचणीत येण्याची शक्यता आहे। दरम्यान अंबिका कला केंद्रामध्ये सोमवारी रात्री गोळीबार झाला होता आणि या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये। ग्रामीण पोलीस पुढचा तपास करतायत। या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। बाबासाहेब राजश्री अंधारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल असून त्या फिर्यादीमध्ये बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व एक अनोळखी इसम अशा 4 लोकांवर गुन्हा दाखल आहे। या घटनेमध्ये कोणीही जखमी नाही। या घटनेमध्ये आत्ता गुन्हा दाखल झालेला आहे, अद्याप कोणीही अरेस्ट नाही। ही घटना पोलिसांना आतापर्यंत येऊन कोणीही सांगितलेलं नव्हतं। आज रोजी पोलिसांनी अधिक विचारपूस करून त्यांना मॅनेजरला ताब्यात घेऊन विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी ते सांगितल्यानंतर दाखल झालेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या भावाने गोळीबार करणं हा नक्षलवाद आहे, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात केली आहे। नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करतायत। काल दौंडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या। ही हिंमत येते कुठून? हा नक्षलवादच आहे ना। ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील, सरकारचेच आहेत ना। खुलेआम मारामाऱ्या होत आहेत, एकमेकावरती हल्ले करतायत सरकारचे लोक। हा नक्षलवादच आहे। आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद, हनी ट्रॅप सुद्धा नक्षलवादच आहे, लक्षात घ्या। हा सुद्धा एक प्रकारचा नाजूक दहशतवाद आहे। हे सगळं तुमच्या सरकारमध्ये फडणवीस चालू असताना तुम्ही गोलगप्प्यासारखे गोडगप्पा कोणाला मारून दाखवताय? थांबवा हे प्रकार। ग्रामीण